अमोल कोल्हेंनी जी भूमिका घेतलेली आहे, आक्रोश मोर्चाचं नाव करून ते आता प्रत्येक तालुक्यामध्ये फिरतायत, त्यावर काय वाटतं? नाही, आता शेतकऱ्यांचा तो प्रश्न आहेच आहे, म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी जो प्रश्न उचललेला आहे त्याच्यासाठी मी ऑलरेडी त्या मोर्चाच्या आधीच एक शेतकरी म्हणून त्यांना पाठिंबा दिलाय. पण तो जर राजकीय मोर्चा होऊन जर राजकीय पक्षाच्या हे करून जर पुढे जात असेल तर त्याला माझी सहमती नाही. आपण त्या मोर्चामध्ये सहभागी होणार होतात, परंतु प्रत्यक्ष सहभागी झाला. माझा त्याला पाठिंबा होताच. मी त्या मोर्चाला नारायणगावला माझ्या निवासस्थानाची इथून जाणार असल्यामुळे मी त्याला भेट पण देणार होतो. पण त्याच दिवशी शिवजयंती उत्सवाची महत्वाची बैठक मुंबईला असल्यामुळे मी गेलो होतो. यंदाची शिवजयंती मागच्या वर्षापेक्षाही दुपटीने मोठी होणार आहे. यंदाच्या शिवजयंतीत सरकारतर्फे कल्चरल प्रोग्रामसह दुर्ग उत्सव, ऑल इंडिया लेवलची मॅरेथॉन, बैलगाड्या शर्यत मागच्या वेळेस आम्ही आमच्या खिशातून गेली होती, पण आता सरकारच्या याच्यात आपण ऍड केली. कुस्ती पण आपल्याला भव्यदेव करता येईल, की अजूनही बरेचसे काय प्रोग्राम्स आहेत त्या शिवजयंतीच्या उत्सवमध्ये, आणि म्हणून त्याचे टेंडर्स पण काढलेले आहेत. यदा कदाचित आपण कोणी पाहिलं असतील, त्या टेंडर्स मध्ये पण आपल्याला काय काय करायचं ते ठरलंय. आणि म्हणून त्याचे एक पवार म्हणून IAS ऑफिसर्स आहेत, डायरेक्टर ऑफ टुरिझमचे, त्यांच्याबरोबर दादांबरोबर गिरीश महाजनबरोबर आमची भेट झाली. की पठाण साहेब पण माझ्यावर होते. आम्ही मुंबईला गेलो होतो, दादांना भेटलो, तिथे ते शिवजयंती चर्चा आली. अजून मला काय काय इन्क्लूड करावं असं वाटतं ते मी चर्चा केली, तिथे इन्क्लुजन केले. आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या संदर्भात एक बैठक होती. प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुलासाठी 5 कोटी रुपये सरकारने आतापर्यंत दिले. आपल्या तालुक्याला जागा अभावी क्रीडा संकुल होत नव्हतं. येडगावला पण आधी जुन्नरला होतं, तिकडे अडचण झाली, मग नारायणगावच्या आपल्या शाळेवर घेतलं. नंतर वल्लभ बेनके साहेबांनंतर शरददादा आमदार झाले ते, मग ते आपण स्थळ कुठं पर्यंत येडगावच्या गायरण्यामध्ये केली. येडगावच्या गायरण्याची खूप अतिक्रमण होती, ती काढण्यामध्ये वेळ गेला. अजूनही हद्दीचा वाद आहे, तो आम्ही जागेवर तिथलं सरपंच हर्षल गावडे, मी, तिथले काही नेते मंडळी असं जाऊन ते मिटवला. त्याची हद्द मार केली, त्याचं पूर्ण केलं. आता त्याला सरकार 5 कोटी देणार आहे. तुम्ही मला 5 कोटी मला जास्त द्या, कारण आम्ही 15 कोटीचा प्लॅन केलाय. तर ते वाढीव निधीसाठी ती एक बैठक होती आणि ती पण मान्यता झालेली आहे. आता ती ऑर्डर आली की मी तुम्हाला सगळ्यांना सांगन की असं झालंय किंवा हे सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे ह्या बैठकीसाठी आम्ही तिथं गेल्यामुळं मी त्याला आलो नव्हतो. पण माझ्यावर प्रेम करणारे जे काही कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असेल, त्यांना पण मी सांगितलं की तुम्ही त्या याच्यात जा, कशात मोर्चामध्ये जा. आमच्या मोर्चामध्ये त्या विभागातले लोक गेले होते. अजितदादा आणि अमोल कोल्हेंमध्ये आपण पाहतो की शाब्दिक जे काही युद्ध चालू आहे त्याच्याकडे आपण कसं बघता? कसं बघणार, मी छोटा माणूस आहे. आपले मित्र आम्हाला तुम्ही सांगा, हा मित्रच आहे आमचा. मित्रासाठी तुम्ही काय प्रतिक्रिया? कसं आहे, आता हे राजकारणाचे सगळ्या दिशा, सगळ्यांचे विचार, हे सगळ्या गोष्टी बदलले. दादा महान नेते आहेत, वरिष्ठ नेते आमचे पवार साहेब आहेत. अमोल कोल्हे जरी माझे मित्र असले तरी ह्या विभागाचे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.